नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला कंबाईन 2026 मध्ये खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आलेला बघा. प्रश्न खूप सोपा आहे, फक्त एकदा वाचून बघा. बघा काय दिले या प्रश्नामध्ये. एक कंपनी आहे, कंपनी काही उपकरणाची निर्मिती करते. मग ती कंपनी काय करते, त्याच्यावर जेव्हा छापील किंमत छापायची त्याच्यामध्ये इन्क्लूड काय करते, स्वतःचा 10% नफा. त्यावर पुन्हा जो घाऊक व्यापारी असतो त्यासाठी 20% नफा आणि त्याच्यावर मिळून 30% नफा कुणासाठी, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी. म्हणजे नेमकं काय करते बघा. समजा कंपनीची ही काय आहे, आपली वस्तू आहे, तिची किंमत आहे 100 रुपये. त्याच्यावर काय करते ती 10% नफा लावते. कुणासाठी, स्वतःसाठी. याच्यावर 10% नफा लावते, एक किंमत तयार होते. याच्यावर पुन्हा पूर्ण ह्याच्यावर बरं का 20% नफा लावते. कुणासाठी, घाऊक व्यापाऱ्यासाठी. पुन्हा जी पैसे किंमत तयार होईल त्याच्यावर 30% नफा लावते. कुणासाठी, किरकोळ व्यापाऱ्यासाठी. मग ते काय म्हणते, जी मूळ किंमत आहे आणि जी शेवटची किंमत तयार होणार आहे ती किती जास्त आहे मूळ किमतीपेक्षा. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय सक्सेसिव्ह चेंज व्हायला बघा. पहिल्यांदा 110%, पुन्हा पूर्ण याचे 20%, पुन्हा या पूर्ण याचे 30% काढायचे आपल्याला, बरोबर. मग हे सक्सेसिव्हचं उदाहरण आहे. मग याच्यामध्ये काय करायचं बघा, पहिल्यांदा 10% दिले, पुन्हा 20% दिले. कसं करायचं बघा, पहिल्यांदा यांची बेरीज करायची 10 आणि 20 अधिक याच्यामध्ये काय करायचं, 10 गुणिले 20 किती येतं, 200 छेदस्थानी 100. याचं कॅल्क्युलेट करायचं बघा. 10 आणि 20 किती, 30. पुन्हा अधिक 100 एक 100, 100 दोन्ही 200, किती झालं, 30 आणि 2 किती, 32%. पहिला चेंज काय आला, 10%चा आणि 20%चा 32%. आता याच्यावर पुन्हा 30% म्हणते. मग त्याची करू बघा. इथं 32% आणि 30%. बघा सेम तसं 32 अधिक 30, आधी बेरीज करायची, पुन्हा गुणाकार करायचा. 32 गुणिले 30 किती येतं, 960 आणि भागिले 100 तर फिक्सच राहणार बघा. 32 आणि 30 किती, 62 अधिक 960 भागिले 100 जर केलं तर ती किती येतं, 9.6. यांची बेरीज करा, ती किती येणार बघा, 71.6. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मूळ जी काय म्हणते उपकरणाची ठरविलेली किंमत आहे त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा 71.6% जास्त असणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 3 असणार. धन्यवाद.